राज्यात थंडीचा कडाका वाढत असताना पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला परंपरेप्रमाणे दररोज शाल पांघरण्यास सुरुवात झाली आहे। विठ्ठलाच्या मुकुटावर उपरण्याची कानपट्टी आणि अंगावर उबदार रेशमी शाल पांघरण्यात येते। रुक्मिणी मातेसही रेशमी शाल पांघरली जाते। पहाटे काकड आरती आणि नित्य पूजा झाल्यानंतर शाल आणि कानपट्टी विठ्ठलास दिली जाते। वाढत्या कडाक्याच्या थंडीमध्ये विठ्ठलासह उबदार महावस्त्रे असावेत यासाठी गेल्या शेकडो वर्षापासून कार्तिकीच्या प्रक्षाळ पूजेनंतर विठ्ठलास कानपट्टी आणि अंगावर शाल देण्याची पंढरपुरात ही परंपरा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।